हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। दिल्लीत भाजपच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पक्षाचे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी कार्यशाळा घेणार। इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस। आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। तर माहीम ते टिळक भवन रोड शो करण्याचा राहुल गांधींचा विचार। महायुतीच्या आमदार आणि खासदारांची वरळीतील नेस्को सेंटरमध्ये बैठक। विभागवार बैठकांमधून घेतला जाणार मतदारसंघांचा आढावा। सीएम डीसीएम नेत्यांना करणार मार्गदर्शन। 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन। एक देश एक निवडणुकीसह 10 विधेयकं येणार असल्याची चर्चा। पाश्चिमात्य संस्कृतीचं पालन करणारे आघाडीचे नेते ग्रँड हयात सारख्या हॉटेलमध्ये बैठका घेतात। त्यांना कष्टकऱ्यांचे प्रश्न काय माहिती असणार? शिवसेनेच्या प्रवक्त्या वाघमारेंचा सवाल। शेवगाव तालुक्यातील तरुणाकडून पोलिसांना मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी। पाथर्डी पोलिसांकडून आरोपीला अटक। कल्याण ठाणे मेट्रोला 9 महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता। मार्गिकेसाठीच्या कारशेडमध्ये वन आणि खारफुटीचा अडथळा। वन परवानगीसाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू। आणि बोईसरमध्ये एनआयएची छापेमारी। 3 संशयित एनआयएच्या ताब्यात। आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय।